अभेश मौली रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. आमच्या जसं आदरणीय प्रदीपनाथ भाऊ आहेत, गणपत काका आहेत, तसं आमचं कोकणातलं हृदय असलेले सतीच्छताई आणि गजू काका, अभिषेक दादा, म्हणजे अभिदादा, अवधूत दादा, फार थोर मंडळी आमच्या समोर आहेत. भोगटे काका आहेत, फार मी आता मी नावं घ्यायला विसरलो. चंद्रकांत गुरुजी आहेत, दिगंबर राणे काका आहेत, सोन्या दादा आहे, हर्षद दादा आहे, सुरेश राणे काका आहेत. तर तशी फार थोर मंडळी आहे. त्या थोर मंडळीने मी अगदी 33 कोटी देवांच्या साक्षीने या थोर मंडळीने ही भेट दिली. आता ही भेट कोणी बनवली? ही भेट बनवली 21 वर्षापूर्वी साधारणतः अंदाजे आमचे आदरणीय आर्टिस्ट, खतरनाक आर्टिस्ट असलेले आमचे गजेंद्र काका, जे क्रिएटिव्ह आर्ट डिझायनिंगचे अक्षरशः सिंधुदुर्ग नगरीचे हे टॉप स्टार आहेत. त्यांनी हे बनवलेलं हे भेट आहे. आता ही भेट कुठे कुठे फिरून आली मलाच माहिती नाही, पण ते बघा त्याच्यामध्ये काय ठेवलंय जरा सांगा. माहिती काय सांगा जरा तुम्ही मला सांगा जरा काय. चाफ्याची फुलं ठेवलेत, आपला पिवळा चाफा हा बघा कोकणामध्ये बनलं गेलंय. गजूदादांच्या म्हणजे स्वतः त्यांनी हाताने बनवलेलं आहे बॉटलमध्ये. आणि ह्याला किती वर्ष झाली ते काय त्यावेळेची ना ही डेटॉलची बॉटल काहीतरी होती त्यावेळेची. आता मला माहिती नाही पण त्यावेळेची होती. पण त्याला मी काय केलं माहितीये, माऊलींचे दोन्ही बाजूला हे लावले आणि कुठे कुठे बॉटल फिरली याचा आता पत्ता नाहीये. म्हणजे चिंदरच्या माऊलीकडे पण होती, वागद्यात आपला जो माऊलींचं स्थान आहे तिथे होती, म्हणजे तो मुंबईत आली, मुंबईत दत्तगुरूंकडे होती, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी ते फिरले आणि आता इथे आलेले. पण प्रेम बघा, म्हणजे गजूदादा आणि कोकणच्या भूमीचं प्रेम बघा. ते चाफा तुम्ही बघा, 21 वर्ष चाफा असा राहू शकतो का? हा पहिला शोध आहे, बरोबर आहे. आणि मला वाटतं याचं युट्यूब जरूर बनवा, कट न करता. बघा इथून हे चाललंय, एरोप्लेन चाललेलं आहे. बरोबर. तर भक्ती आणि शक्तीचं प्रेमाचं प्रतीक हे आहे. आणि मी असं म्हणेन आरोग्याचं पण, कारण का डेटॉल त्यावेळेस डेटॉलने भरपूर काम केलंय. डेटॉल कंपनीने लगेच म्हणलं की डेटॉल लगेच उपयोगाचं आहे. आजही तो ब्रँड आहे. पण इथे आता लक्षात ठेवा आपण या ठिकाणी गजू काकांनी हे जे काय कार्य केलेलं आहे ते सॅल्युटेड आहे. गजू काका ह्याचा फॉर्म्युला आम्हाला सांगावा अशी विनंती आहे. तुम्ही एखादी युट्यूब बनवून, मला जेवढा समजला फॉर्म्युला तेवढा असा होता गजू काकांकडे की चाफ्याचं फुल आणायचं, गावठी चाफा मिळाला तर अधिकच चांगलं, किंवा गावातला कुठल्याही गावातला, देशावरचा असो, कोकणातला असो, आळंदीतला असो, पुण्यातला असो दे, आवाजचा कुठलाही चाफा आणायचा. तो चाफा घ्या आणि पाणी फक्त ह्याच्यात भरलंय त्याने, बाकी कुठलंही केमिकल नाही असं मला तरी वाटतं. बघा त्याने व्हिडिओ सुधारावा. पाणी फक्त भरलंय आणि काय केलंय की ह्या बॉटलला त्यांनी एअर टाईट करून टाकले. फक्त बॉटल काचेची पाहिजे असं काहीतरी तो भाग आहे, प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये जगत राहत नाही चांगलं. फक्त पाणी भरलं आणि लगेच काही सेकंदात त्याला टायटिंग केलेलं, म्हणजे त्याचं बोच लावून त्याला परत लॉकिंग करून टाका आणि पॅक करून टाका. ह्याला मी रेडियम वगैरे लावले, कारण का ही बाटली अंधारात पण आम्ही उघड्यावर ठेवलेली आहे. आणि गजू काका तुमची बॉटल जी आहे बनवली ना चाफ्याचं, हे डिवाइन याला फ्लॉवर म्हणतात. हा चाफा आहे तो साधा चाफा आहे, डिवाइन फ्लॉवर आहे. कारण का दोन गोष्टी आहेत, चाफा सुकल्यानंतर पण सुगंध देतो आल्हाद ना, आणि झेंडूचं फुल जे आहे ना ते कसंही असू दे ते कधी आयुष्यात आपला रंग सोडत नाही. बरं, हे दोन गोष्टी आहेत. झेंडूचं फुल जे असतं ना ते आणि त्याच्यावर मी भेटू जिंदगी व्हिडिओ केला की ते आपल्या ह्याला काय ते काय म्हणतात, ते दरवाजावर उंबरठ्यावर का ठेवावं तुम्ही जरूर बघा, त्याचं महत्व तुम्हाला समजेल. ते करता अशा पद्धतीने ह्या चाफ्याचं जे आहे ना तर ते आपलं माऊलीचा जो प्रोजेक्ट आहे आपला नाथ मठाकडे आळंदीमध्ये, आपल्या विश्रांत वडाकडे, त्या ठिकाणी भूमीला चार्ज करायला ठेवलंय गजूदादा. आणि तुमचं परिवार किती ग्रेट आहे बघा. प्रदीप भाऊ जे गजूदादा बरोबर आज अनेक प्रोजेक्ट आपल्या प्रदीप भाऊंनी केलेले आहेत. माऊलींचे जे मठ आहेत त्याच्यातले सामाजिक वगैरे, किंवा कदाचित ते आपले हे माऊलींचं जे काय ते तीर्थकुंड आहे, तीर्थ जलकुंड आहे ना आपल्या ह्याला चिंदरला, तर ते पण गजूदादांनी डिझाईन केलेलं आहे. खरं तर ते त्याला असं हे दिलं आकार, तो सोमसूत्री आकार दिलाय त्याला शिवलिंगाचा, आणि त्याच्यात ते तीर्थ बसवलंय, परत त्या पायऱ्या. आणि मग भाऊने ते खूप रित्या चांगलं त्याला डिझाईन केलेलं आहे अल्लाह, म्हणजे आणि काही अनेक कुशल कारागिरांनी. म्हणजे आपण विसरू शकत नाही ना या जाणीवा. आणि मी तुम्हाला म्हणतो इतिहास असा आहे की वाघ त्या ठिकाणी पाणी प्यायला हजेर लावतो. वाघाची वाढ बंद न करता त्यांनी शोध घेतलाय आणि रिअल आहे, ट्रू आहे. म्हणजे तो वाघ कोणाला त्रास देत नाही, पिढ्यानपिढ्या वाघ येतोय आणि हजेर लावतोय. असं गजूदादा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या परिवाराला शुभेच्छा आहेत. आणि शिवांग दादा असतील, आमची ताई, त्या दोन आमच्या छोट्या छोट्या ताई, गौराई ताई आणि सृष्टी दिदी फार ग्रेट आहेत. प्रत्येक जण आपापलं पंख पसरणार आहेत आणि खूप मोठे होणार आहेत. गजूदादा
म्हणजे गजेंद्र सावंत दादा, तर तुमच्या परिवाराला सॅल्यूट आहे. आणि गजेंद्र दादाने एक प्रोजेक्ट केलाय रत्नागिरीमध्ये, काहीतरी ते सड्यामिरा गाव, आणि त्याने सुंदर व्हिडिओ केलाय. कोकणामध्ये गणपतीला त्यांनी जे काय हे केलं, आरास केली, ते खतरनाक केलंय की त्यांनी कोकण जिवंत केलाय, जुना कोकण, आणि खूप मेहनत घेतली आहे. गजू दादा, तुमचा तो व्हिडिओ मी आमच्या टीमला सांगेन, मागवून घ्या, आम्हाला दाखवा, आमची टीम बघेल आणि त्याचं पण इन्स्पायरेशन घेईल. ओके, आदेश माऊली, रामकृष्ण हरी.